नमस्कार पाणीदार मित्रांनो, मी डॉक्टर स्मिता आठवले. मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट प्रोस्थोडॉन्टिस्ट म्हणजे डेंटल स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे. माझी प्रसाददादाशी आणि ज्ञानप्रबोधिनी अंबेजोगाईशी ओळख ज्ञानप्रबोधिनी पुणे इथं शिकणारी माझी मुलगी मुक्ता देवधर हिच्यामुळे झाली. पण नंतर ज्ञानप्रबोधिनी अंबेजोगाईशी माझं असं नातं जुळलं की विवेकवाडीला गेल्यावर मला जणू आपण आपल्या माहेरी आलो आहे असं वाटायला लागलं. आणि पर्यायाने तिथल्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, तिथल्या पाणी प्रश्नासाठी आपण काहीतरी आपल्याकडून थोडी का होईना काहीतरी मदत केली पाहिजे असं तीव्रतेने जाणवायला लागलं. आणि प्रसाददादांच्या शी वेळोवेळी जेव्हा मी गप्पा मारायचे तेव्हा तिथे गोष्टी किती बिकट आहेत, पण तिथली माणसं किती झुंजार आहेत आणि त्या प्रश्नाशी किती सामर्थ्याने लढतायत हे बघून मला खरंच खूप मनापासून वाटलं की ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे माझ्या माहेरच्या माणसांसाठी मी एक ग्रुप स्थापन केला पुण्यामध्ये. ग्रुपचं नाव पण ठेवलं पाणीदार मोती. ग्रुप छोटासाच आहे. माझ्याबरोबर डॉक्टर विजय फडके आणि डॉक्टर रेणुका वैद्य हे दोघेही डेंटिस्टच आहेत. ते माझ्याबरोबर या कार्यात सामील झाले. आणि आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून सुद्धा, मी रोटरी क्लब ऑफ पुना वेस्टची मेंबर आहे, त्या माध्यमातून काही कार्यक्रम करून अनन्वय नावाची संस्था आहे त्यांचा एक कविता वाचनाचा कार्यक्रम ठेवून अशा पद्धतीने आम्ही निधी उभारायला सुरुवात केली. आणि काही थोडा निधी आम्ही गोळा करून प्रसाददादाला दिला. पण प्रसाददादा म्हणाले आम्हाला असं नको आहे, तुम्ही प्रत्यक्ष या, तुम्ही बघा की तुम्ही जे काम करताय ते कसं उपयोगी पडतंय किंवा माणसं त्याच्यासाठी कशी झटतायत हे येऊन पहा. मला काय विवेकवाडीला जायला निमित्तच हवं असतं, त्याच्यामुळे मी त्या कामाला भेट द्यायचं ठरवलं. आणि तात्या म्हणजे डॉक्टर विजय फडके आणि रेणुका आणि मी असे आम्ही तिघेजणं गावोगावी गेलो प्रसाददादांबरोबर. तिथली अतिशय उत्साहाने प्रेरित आणि तिथली तरुण मंडळी आणि गावातले सगळेच गावकरी ह्यांचा उत्साह आणि ह्यांची जिद्द बघून खरोखर डोळे पाणावले. आणि असं वाटलं की आपलं ह्यांचं काहीतरी जन्मजन्मांतरीचं नातं आहे. ह्यांच्याबरोबर आम्ही काम करतच राहू आणि आम्हाला जशी मदत जमतीये तशी आम्ही करू. त्यांना वेळोवेळी भेट देत राहू, त्यांच्या समस्या समजून घेऊ, त्यांची प्रगती पण डोळे भरून पाहून घेऊ आणि या कार्यासाठी वाहून घेऊ हा निर्धार मी केला आहे. धन्यवाद.